शहरासह परिसरात काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा झपाट्याने वाढली आहे। परिणामी नदी पात्राबाहेर जाऊन पंचगंगा घाट परिसर जलमय झाला आहे। घाटावर असलेली अनेक छोटी मंदिरं, वृक्ष व वहिवाटाची ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी। जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे। एकंदर पावसालाही सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की जून महिन्यांपासून भरमसाठ पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक नदीपात्रांमध्ये पाणी आल्याचं, बंधारे पाणी खाली गेल्याचं आपण पाहिलेलं आहे। आपण आज पंचगंगा घाटावरती आहोत। पंचगंगा आपल्याला पुन्हा एकदा पात्राबाहेर गेल्याची पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय की जुना जो पूल आहे त्या जुन्या पुलावरतीही जुन्या पुलाच्या पाण्याच्या पातळीवरून आपल्याला समजतंय की किती प्रमाणात पाणी आलेलं आहे। या ठिकाणी हनुमान मंदिर जे आहे ते अर्ध पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इतर मंदिरं ही पंचगंगा घाटावरील पाण्याखाली गेल्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्या पाठीमागेही काही मंदिरं आहेत, तीही पाण्याखाली गेल्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की सध्या एक बोर्ड आहे ज्याच्यापर्यंत पाणी पातळी पोहोचलेली आहे आणि आपण मागे पाहू शकता की कशा पद्धतीनं जी पंचगंगा नदीतील झाडं आहेत ती झाडंही पाण्यामध्ये बुडण्याच्या अवस्थेत असल्याचं आपण सध्या पाहतोय। पंचगंगा नदी ही पात्राबाहेर गेलेली आहेच,